लाडक्या बहिणीचे आता पूर्णपणे सरकार लाड बंद करणार। ज्या लाडक्या बहिणीमुळे सरकार स्थापन झालं त्याच लाडक्या बहिणीचा लाड आता सरकार बंद करणार असं दिसून येतंय। निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लाडक्या बहिणीचे खूप लाड केले आणि आता तेच लाड सरकारच्या अंगलट आले असं तरी म्हणता येईल। सरकारने 1500 रुपये लाडक्या बहिणींना महिना देत असताना निवडणुकीच्या तोंडावर सरकारने 2100 रुपये महिना देऊ अशी देखील घोषणा केली होती। सरकारने लाडक्या बहिणीसोबत पूर्णपणे धोका केलाय। उलट लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा दणका आता सरकारने लावलेला आहे। सरकारने ज्यावेळेस ही लाडकी बहीण योजना काढली त्यावेळेस कोणतेही अटी व नियम लागू केले नव्हते आणि तेच आता सरकारला डुईजड झालंय असं दिसून येत आहे। सरकार आता पूर्णपणे अटी व नियम लावत आहे। कोणत्या महिलेला लाडकी बहीण ठेवायचं हे आता सरकारने ठरवलेलं आहे। तर पाहुयात कोणती महिला सरकारची लाडकी बहीण राहणार आहे। महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे। 2 किमान वयाची 21 वर्षे पूर्ण ते कमाल वय 60 वर्षे पूर्ण असावं। 3 कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावं। तर या योजनेतून अपात्र कोण ठरणार आहे? 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असल्यास महिला अपात्र ठरेल। 2 कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तरी देखील ही महिला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण राहणार नाही। नंबर 3 कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन घेत असल्यास अपात्र ठरणार। नंबर 4 इतर सरकारी योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा अधिक लाभ घेत असेल तरी देखील ती महिला अपात्र ठरणार। आणि 5वा मुद्दा कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास ती देखील लाडकी बहीण अपात्र ठरणार। तर महाराष्ट्र सरकारने हे नियम लागू केले आहेत। तर या नियमात जी महिला बसते तीच महिला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण राहणार आहे। तर आता महिलेचे लाड पूर्णपणे सरकार बंद करणार असं तरी दिसून येत आहे। तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।